नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आज वेस्ट बेंगाल, तमिळनाडू, केरला वगैरेचे रिझल्ट येतात आहेत आणि भाजपचा प्रचंड विजय झालेला आहे. भाजपचं कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचा फार मोठा सहभाग आहे. हे सगळं काही क्रेडिट त्या सगळ्यांना जातं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु मी आज हा व्हिडिओ या इलेक्शन बद्दल नाही टाकत आहे. मी हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या रियालिटी बद्दल टाकतोय. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी 2014 पासून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले आहेत. मध्यंतरी 2.5 वर्षाचा काळ सोडून महाविकास आघाडीचा ते कंटिन्युअस गृहमंत्री आहेत. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातली लॉ अँड ऑर्डर कंडिशन अतिशय वाईट आहे. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद स्वतःजवळ ठेवल्यामुळे ते गृहमंत्रीपदाला योग्य न्याय देऊ शकत नाही. तेवढा वेळ नाहीये त्यांच्याजवळ. आणि ह्या दोन कॉन्ट्राडिक्टरी अशा पोस्ट आहेत. गृहमंत्री पदाकरता माणूस एक अगदी खंबीर लागतो, खूपसा रुथलेस लागतो, खूपदा तो क्रूर सुद्धा वाटतो, परंतु तो कर्तव्य बजावतो. त्याची जरब असते, पोलिसांनाही जरब असते आणि जनतेलाही जरब असते. हे गुण फडणवीसांमध्ये नाहीयेत. फडणवीस हे नेहमी सॉफ्ट वाटतात, जरी ते चाणक्य नीती वापरून आपल्या विरोधकांचा पराभव करतात, परंतु आमने सामने ज्याला लढाई म्हणतात त्यामध्ये ते कच्चे आहेत. शेवटी ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाचा स्वभाव हा खरं सांगायचं तर त्या तऱ्हेच्या लढाईचा नाहीये. पेशवे सोडून पेशव्यांमध्ये खरं म्हणजे पहिला आणि दुसरा बाजीराव हे दोनच जबरदस्त लढवय्ये होते. त्यानंतर डिक्लाईन आहे पूर्णपणे. असो, आता महाराष्ट्रातली लॉ अँड ऑर्डर पोझिशन इतकी डिटोरिएट झाली हे जे माझं म्हणणं आहे त्याच्या मागे अगदी क्लिअर कारण आहेत. आता जो पुण्यामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला आहे, त्या मुलीचे वडील एक ब्राह्मण पुरोहित आहेत. एक गरीब व्यक्ती आहे ती. आणि ज्याने बलात्कार केला तो एक दलित आहे. या बलात्कार्याला पूर्वी 2दा पकडलं गेलं होतं पॉस्कोमध्ये, पण तरी सुद्धा पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे जजने त्याला माफ केलं. कारण की जज म्हणाले की याच्या विरुद्ध इनफ पुरावे नाहीयेत, एव्हिडन्स नीट नव्हते. याचं मुख्य कारण म्हणजे पोलीस यंत्रणेतला प्रचंड भ्रष्टाचार. आज जर ही गोष्ट उलटी असती असं मानू की ज्या लहान मुलीवर हा अत्याचार झाला तिच्या वडिलांचं नाव कांबळे असतं आणि ज्याने अत्याचार केला त्याचं नाव कुलकर्णी, जोशी किंवा पाटील असतं, तर काय झालं असतं? पूर्ण महाराष्ट्र पेटला असता. आज मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात मी ही नावं त्यांची डिक्लेअर केलेली बघितली नाहीत. आणि हे सगळं होत असताना फडणवीस जरी म्हणतात त्याला फाशीवर देऊ, हे देऊ, ते देऊ. का हो मग 2000 मला वाटतं कधी झाली ती घटना, 2016 मध्ये जेव्हा त्या तरुण मराठा मुलीवर दलित गुंडांनी अत्याचार केले, तिची हत्या झाली आणि त्यामुळे नंतर मराठा आंदोलन सुरू झाली. कोपर्डीची ताई, तिचे मारेकरी अजून सुद्धा फाशीवर गेलेले नाहीत. तुम्ही काय करतात? लोकांपुढे तुम्ही काय आदर्श ठेवतात मला सांगा. का नाही गेला तो? ते आता मला वाटतं 2 जण उरले 4 जणांपैकी, ते का नाही गेलेत अजून फाशीवर? कारण की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ते दलित आहेत म्हणून. आता या केसमध्ये सुद्धा हा माणूस दलित आहे म्हणून याला सर्व तऱ्हेच्या फॅसिलिटीज मिळणार आहेत. मला खात्री आहे या दोन्ही हत्यांमध्ये 100% दलित समाज सुद्धा या गोष्टीचा निषेधच करेल
आणि दलित समाज सुद्धा हेच म्हणेल की यांना फाशीवर चढवा. परंतु आमचं सरकार काही करत नाहीये. याचं आणखीन एक कारण म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये असं सरसकट दाखवलं जात आहे की सवर्ण समाज किंवा दलित सोडून इतर सगळे गुन्हेगार आहेत आणि ते दलितांवर अत्याचार करतात. हा ऍक्ट, हा कायदा राजीव गांधीजींनी आणला, परंतु त्याला बळकटी भाजपने दिली. हे कधीच विसरू नका तुम्ही. माझ्या समोरचं उदाहरण आहे. माझे मित्र आहेत ऍडव्होकेट बिवलकर, हे डोंबिवलीला राहतात. हे यांनी ऍडव्होकसीची परीक्षा पास झालेली आहेत, पण ते प्रॅक्टिस नाही करत वकिलीची. त्यांच्या पत्नी घाटकोपर मध्ये एका कंपनीमध्ये कामाला होत्या. ते ऑफिस होतं ऍक्च्युअली घाटकोपर स्टेशनच्या जवळ, आणि त्या बिल्डिंगला आग लागली. तिथून बाहेर पडायचा धड मार्गही नव्हता, कारण की ती बिल्डिंग अनऑथराइज टाईप बांधलेली होती. तिथे फायर ब्रिगेडच्या गाडीला येणं कठीण होतं. आणि हे सर्व होत असताना 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला त्याच्यात, इन्क्लुडिंग यांच्या पत्नीचा, बिवलकरांच्या. आणि आता 3 वर्ष होऊन गेलेत, पण अजूनही त्या बिल्डिंगच्या मालकांवर, त्या कंपनीच्या शेठवर कुठलीच कारवाई झालेली नाही. ते पैसे दाबून, पोलिसांमध्ये पैसे दाबून सगळं काही प्रकरण दाबतायत. कोर्टामध्ये तारखा पडतात आहेत. चार्जशीट रेडी आहे, पण अजून FIR लागलेला नाहीये. सांगा मला, आज तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा महाराष्ट्रातल्या, तुम्हाला तिथे भ्रष्टाचार दिसेल. आज पोलीस निरपराध लोकांच्या संरक्षणाकरता नाहीयेत, तर ते गुंडांच्या संरक्षणाकरता आहेत महाराष्ट्रातील. आणि पोलिसांचा एकच उद्देश आहे, बहुतेक पोलिसांचा, मी सगळ्यांचाच म्हणत नाहीये, ते म्हणजे पैसे खाणं. खूपदा ते पैसे खातात आणि कामही नाही करत, पण पैसे मात्र खात राहतात. आणि हे सगळं फडणवीसांना माहित नाही का? पण फडणवीस काही करत नाहीयेत. फडणवीस राजकारण्यांना पोलिसांवर दबाव आणू देत आहेत. जोपर्यंत फडणवीसांच्या ऐवजी एखादा मराठा खंबीर, खूपसा क्रूर सुद्धा, परंतु कर्तव्यदक्ष असा गृहमंत्री येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आज बस इतकंच. धन्यवाद.